राज्य सरकार योजनांच्या जाहिरातींवर 270 कोटी खर्च करणार। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधींची तरतूद। गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 860 मिलीमीटर पावसाची नोंद। वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नद्यांना पूर। पुरात अडकलेल्या 100हून अधिक नागरिकांना बाहेर काढण्यात यश। फडणवीसांची सोशल मीडियाद्वारे माहिती। सरकार येताच मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्ता घोटाळा झाल्याचाही दावा। खासदार नारायण राणे यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान मोदींची भेट। भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल पंतप्रधानांचे मानले आभार। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 2 वेगवेगळ्या तारखांना सुनावणी होणार। 6 ऑगस्टला शिवसेनेची तर याचिकेवर 17 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी। बारवी धरण न भरता स्वयंचलित दरवाजांना खालून गळतीमुळे धरण भरायला आणखी वेळ लागणार। बारवी धरणात 72% पाणी साठा। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा। 9 ऑगस्ट पासून 13 संघटना एकाच वेळी आंदोलनात उतरणार। पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससी ऍक्शन मोडवर। 2022च्या भरती प्रक्रियेतील 9 दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी। विरारमध्ये रिसॉर्टवरच्या जमावाच्या मारहाणीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू। रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम तात्काळ जमीनदोस्त। 15 जण पोलिसांच्या ताब्यात।